गुड मॉर्निंग सर्वांना. सुंदर दिवसाची छान अशी सुरुवात झाली. किती छान पक्ष्यांचा आवाज येतोय, ऐका तुम्ही पण. हॅलो, हाय, नमस्कार. मी काजल तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज सकाळी उठून झाडू लादी करून आंघोळ वगैरे करून देवपूजा झाली आहे. आता इथं ठेवली चहा. इथं होतोय चहा. दूध वगैरे काढून झालंय, त्याची मलाई काढून झाली आहे दुधाची. आता त्यानंतर करायचा आहे स्वयंपाक. मुलं घरी असल्यामुळे सकाळीच करून घ्यावा लागतो स्वयंपाक, कारण की नंतर खूप गरम होतो मग दुपारी किचनमध्ये. आता करायचा आहे स्वयंपाक. तर आज बनवणार आहे मी दालबाटीचीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर पुढे पुन्हा नक्की बघा. देवपूजा झाली आहे. स्वतःचं सर्व काही आवडलं आहे. आता ठेवली चहा. त्यानंतर करायची देव. सर्वात अगोदर दाल स्वच्छ धुवून सनी त्यात चवीनुसार मीठ, हळद आणि टमाटर टाकून दालीचा कुकर गॅसवर चढवला. 3 शिट्ट्या लावून घेणार दालीला. त्यानंतर रात्री आहोनी हे पीठ आणलं होतं बाटीचं, गव्हाचं जाडसर पीठ आणि त्यात मक्याचं पीठ. त्याला मिक्स करून घेतलं. त्यात हळद, मीठ आणि ओवा, खाण्याचा सोडा आणि तेल टाकून चांगलं मिक्स करून घेतलं, कारण आपण जे पण साहित्य टाकलेलं आहे ते चांगलं मिक्स झालं पाहिजे. आमच्या घरात दालबाटी सर्वांना आवडते, फक्त मयंकला सोडून. मयंकला बाटी नाही आवडत, मग तो देवडांगराच्या भाजीसोबत चपाती खातो. त्याच्यासाठी 1-2 चपाती बनवावं लागते. बाकी दालबाटी आहोंना, मला आणि दशूला, आम्हा तिघांना आवडते, तर त्याला नाही आवडत. त्याच्यासाठी 1-2 चपात्या कराव्या लागतात. पीठ चांगलं मिक्स करून घेतलं, कारण हळद, मीठ, तेल वगैरे सर्व चांगलं मिक्स झालं पाहिजे. त्यानंतर थोडं पाणी टाकून त्याचा घट्ट असा गोळा तयार करून घेतला. थोडं हाताला तेल लावून त्यांना चांगलं रगडून मलून घेतलं. खूप छान मलल्यानंतर बाटींना चिरा पडत नाही, त्यामुळे बाटीचे असे गोल गोले बनवून घेतले. सर्व गोले बनवून झाल्यानंतर मी कढईत पाणी ठेवलं. पाणी चांगलं गरम केलं. त्यावर ही जाली ठेवली तांदूळ घालायची. त्याच्यावर सर्व बाट्या व्यवस्थित ठेवल्या आणि त्यांना झाकून घेतल्या. अर्धा-पाऊण तास बाट्या चांगल्या शिजवाव्या लागतात. पाऊण तास शिजवायची वाफेवर. चांगली शिजली ना बाटी तेव्हाच चांगली लागते, नाहीतर मग ती छान लागत नाही खायला. त्यामुळे बाटी चांगली व्यवस्थित शिजवून घ्यायची. आता बाटी शिजवायला ठेवली. इथं दाल पण झाली. आता मी भाजीची तयारी करते. देवडांगराची भाजी बनवायची मला दालबाटीसोबत. वांग्याचीच भाजी बनते, पण आहोंना वांगे नाही आवडत, म्हणून मग मी देवडांगराची भाजी. बाटी शिजवायला ठेवून सनी मग मी देवडांगर कापायला घेतला. देवडांगर कापून झाला. हा जो पाट असतो ना, हे कापून फेकतात, पण मला नाही आवडत. हा खूप नरम होऊन जातो पाट. हा छान लागतो खायला, टेस्ट लागतो याच्यामुळे. त्यामुळे मी हा असं काढून नाही घेत, असंच असू देते. आमच्या घरात अशीच बनवली जाते. तुम्ही कशी बनवता दालबाटी किंवा ह्या देवडांगराची भाजी मला कमेंट करून नक्की सांगा. दालीची फोडणी करायसाठी कढई ठेवली. त्यात तेल टाकलं, थोडं हिंगपूड टाकलं. त्यानंतर राई, जिरं आणि लसूण, हिरवी मिरचीची दालीला फोडणी देऊन घेतली. दालीची फोडणी करून झाल्यानंतर त्याला कुकरमध्ये ओतून घेतलं, कारण बाटीसोबत दाल थोडी जास्त लागते. त्यानंतर त्यात मग मी कोथिंबीर टाकला आणि त्याच कढईत लगेच मग मी देवडांगराच्या भाजीची तयारी केली. त्यात 2 पल्या असं तेल टाकलं. अर्धा चम्मच त्यात जिरं आणि अर्धा चम्मच त्यात राई टाकून घेतली. त्यानंतर त्यात हिरवी मिरची लसणाची पेस्ट टाकून झाल्यानंतर त्यात थोडा मेथीदाणा पण टाकला. राई, जिरं, मेथीदाणा असं मी देवडांगराच्या भाजीत टाकत असते. त्यात हिरवी मिरची लसणाची पेस्ट टाकून चांगला देवडांगर टाकून घेतला. देवडांगर चांगला टाकून झाल्यानंतर त्याला चांगलं मिक्स केलं आणि हळद, मीठ टाकलं त्यात. अशा प्रकारे मी देवडांगराची भाजी बनवते. चांगला मी कापून घेतलाय बारीक आणि स्वच्छ धुवून घेतलेला कद्दू आता यात टाकायचा. हिरवी मिरची लसणाची पेस्ट चांगली यात हळदी आणि मीठ टाकायचं. मिक्स करून घेतलं, चांगलं परतून घेतलं त्याला. त्यात मग स्वच्छ धुवून कापलेला
देवडांगर टाकून घेतला, त्यावर कोथिंबीर पण टाकून घेतली आणि पकडणी पकडून चांगलं त्याला मिक्स करून घेतलं आणि भाजी शिजवायला ठेवून दिली. त्यानंतर मग इथं बाटी पण शिजली तोवर मग मी ही बाटी तळायला घेतली. बाटीला असे टोचच्या आकाराने कापले ना आणि ती खूप कुरकुरीत तळली जाते, मग छान लागते खायला. घरी बनवलेलं तूप आहे, मी रोजच्या दुधापासून बनवलेलं, मलाईपासून बनवलेलं. आता त्याच्यानेच आता मी ही बाटी फ्राय करून घेणार आहे. अशा प्रकारचे तुपात तळलेली बाटी खायला खूप छान लागते. मला तर चहासोबत खायला खूप आवडती बाटी. चांगली कुरकुरीत तळून घेतली मग बाटी. त्यानंतर झाला मग स्वयंपाक. 3 बॅचमध्ये बाटी तळून. पैकी कुणाला दाल बाटी आवडते मला कमेंट करून नक्की सांगा. बघा इथं बाटी फ्राय करते, बाकीची बाटी फ्राय करायची आहे. मग झाला स्वयंपाक, बाटी फ्राय केली का इथं भाजी शिजते. भाजी ह्या देवडांगराला ना स्वतःहूनच पाणी सुटतं. अशा प्रकारे स्वतःहूनच पाणी सुटते, त्याला पाणी टाकायची गरज नाही पडत. आता बाटी तळस तर भाजी पण शिजून जाईल आणि मग झालं स्वयंपाक. सर्वजण जेवण वगैरे करून घेऊ. किचन कट्टा साफ करून भांडे घासून घ्यायचे. त्यानंतर मग दुपारी आराम. बॅच तळून झाली. आता दुसऱ्या बॅचसाठी तूप टाकले मी. आता एवढे तळून झाले, आणखी एवढे तळायचे आहे बाट्या. थोडी करून 2-3 बॅचमध्ये बाटी चांगली मस्त फ्राय करून घेतली. त्यानंतर मग आम्ही सर्वजण जेवायला. स्वयंपाक झालाय, आम्ही सर्वजण मस्त जेवायला बसलो. अशी दाल बाटी चुरून घेतली आणि ही देवडांगराची भाजी. गरमी होत असल्यामुळे सर्वजण बन्यांवर आहे, थोडं इग्नोर करा. इथे सर्वजण जेवायला बसले. कशी बनली दाल बाटी? कशी बनली हो? कशी बनली बाहेर दर्शू? छान बनली दाल बाटी, सर्वांना खूप आवडली. अशा प्रकारे दाल बाटी बनवते मी. तुम्ही कशी बनवतात मला कमेंट करून नक्की सांगा. मस्त ताव मारून झालाय, पोटभर जेवण झालंय दाल बाटीचं. त्यानंतर आता भांडे वगैरे घासायचे. किचनची अवस्था बघा कशी झाली. कशी वाटली तुम्हाला दाल बाटीची रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा बरं का. तुम्ही ब्लॉग बघता आणि लाईक करणं विसरून जाता, त्यामुळे एक लाईक नक्की करत जा. तुमचा एक लाईक उद्याचा ब्लॉग बनवायसाठी मला मोटिवेशन देऊन जातं, त्यामुळे एक लाईक नक्की करत जावा. किचनमध्ये बेसिक नसल्यामुळे मला किचन असं घासून पुसून घ्यावं लागतं. झाले यांच्या मागे लागली. पंखा साफ करा. खूप घाण झालाय पंखा, पण काय ऐकत नव्हते. आज स्वतः करायला घेतला तर म्हटलं आणि मी पुढचा करतो. खूप एवढे मोठे भांडे निघले होते, ते मला घासायचे होते. त्या अगोदर मी झाडून काढलं आणि थोडा लादी पुसून घेतली. फेस पॅक लावायचा आता आम्हाला तोंडाला. तरी मी माझं असं काहीतरी लावत असते तोंडाला नेहमी. कच्चं दूध घेतलं, त्यात हळद आणि बेसन आणि एलोवेरा जेल मिक्स करून घेतलं चांगलं. त्यात गुठल्याने राहिल्या पाहिजे. हे असं काही लावत असते मी हप्त्यात एखाद्या वेळेस चेहऱ्याला. हे चांगलं मिक्स असं मिश्रण करून घेतलं आणि ते हलक्या हाताने चेहऱ्याला मालिश करून घेतली. चेहऱ्याला चांगलं मालिश करून घेतल्यानंतर त्याला 15 मिनटासाठी पूर्ण अशी जाडजट लेअर लावून घेतली चेहऱ्याला आणि त्याला 15 मिनिट तसंच राहू दिलं. 15 मिनिटानंतर चेहरा स्वच्छ धुवून घेतला, लावून घेतला. आपल्याला 15 मिनिट ठेवून द्यायचं आणि 15 मिनिटानंतर थंड पाण्याने तोंड धुवून घ्यायचं. कसे दिसते चेहरा धुवून आले. आता मी असा चेहरा कॉटनच्या कपड्याने नेहमी असं काय इथली वगैरे लावून घेतली. आता 3 वाजले, थोडा आराम करायचा. त्यानंतर मस्त लिंबू पाणी बनवायचं आहे. दुपारी अर्धा-1 तासानंतर बनवेल. आता थोडं छान वाटतं लिंबू वगैरे पिलं, कैरीचं पन्नं पिलं तर या दिवसात. कसा वाटला तुम्हाला आजची दाल बाटीची रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय जिजाऊ, जय शिवराय.